हॅलो एव्हरीबडी. ओरडच नाही. गुड इव्हनिंग. ठीक आहे. आता आज आपण पाहणार आहे, आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा मागच्या तासामध्ये आपण काय पाहिले की इंग्लिश सेंटेन्स त्याचं मराठी मिनिंग, जे क्लास इन्स्ट्रक्शन, जे वर्गामध्ये वापरले जाणारे सेंटेन्सेस, क्रियापद, इम्परेटिव्ह सेंटेन्स, V1 न सुरू होणारे वाक्य. आता मराठी दिलेलं आहे, तुम्हाला इंग्रजी सांगायचं. ओढाच नाही, काय करायचं आहे, व्यवस्थित सांगायचं. तर उभे राहा, ओढाच नाही म्हटलं. व्यवस्थित खाली बसा. ओरडणं चालू आहे. खूप मोठा आवाज नाही काढायचा, तुमचं तुम्हाला ऐकू येईल एवढे आवाज. उजवीकडे वळा. जास्त आवाज आहे. भोंगा बसून ठेवलात काय तू? डावीकडे वळा. टर्न लेफ्ट. नंतर टाळ्या वाजवा. क्लॅप युअर हँड्स. देन हात वर करा. रेज युअर हँड्स. हात खाली करा. पुट युअर हँड्स डाऊन. डाऊन म्हणजे खाली. पुट युअर हँड्स डाऊन. नेक्स्ट, डोक्याला स्पर्श करा. ते आवाज आवाज ओरडच नाही ना, तुम्हाला सवय लागून शाळेत वर्गात ओरडायची. बंद करा. पाचटपणा व्हायचं. पाचटपणा करू शकतो. ठीक आहे. डोक्याला स्पर्श करा. टच युअर हेड. सगळ्यांनी बोलायचं. नाकाला स्पर्श करा. टच युअर नोज. नेक्स्ट, कानाला स्पर्श करा. टच युअर इयर्स. डोळ्यांना स्पर्श करा. टच युअर आईज. खांद्यांना स्पर्श करा. टच युअर शोल्डर. गुडघ्यांना स्पर्श करा. टच युअर नीज. देन नेक्स्ट वन, एकदा उडी मारा. जम्प वन्स. दोनदा उडी मारा. जम्प टू टाइम्स. ठीक आहे. काय करू राहिलं? ओय, नीट बस. नीट बसते कसं माहिती आहे का? मागं टेकून नीट बसायचं असतं. 3 वेळा उडी मारा. जम्प 3 टाइम्स. हळू चाला. वॉक स्लोली. स्लो वॉक नाही, वॉक स्लोली. पटकन चाला. वॉक फास्ट. वॉक फास्ट. थांबा. स्टॉप. नेक्स्ट, मागे वळा. टर्न बॅक किंवा टर्न अराउंड. डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. ओरडत आहे काही लोक. डोळे उघडा. ओपन युअर आईज. मला तुमचे हात दाखवा. शो मी युअर हँड्स. शो मी युअर हँड्स. मला तुमच्या हाताची बोट दाखवा. शो मी युअर फिंगर्स. मूठ बांधा. हाताची मूठ बांधा. मेक अ फिस्ट. FIST. फिस्ट म्हणजे मूठ. मेक अ फिस्ट. हात उघडा. ओपन युअर हँड्स. फोल्ड युअर हँड्स. वर बघा. अप नव्हे. लुक अप. लुक अप. वर बघा. डावी खाली बघा. लुक डाऊन. लुक डाऊन. खाली बघा. तेव्हा विहान लक्ष नाही. कसं काय करत काय विहान म्हणजे मग काय फायदा काय वर्गात बसून? हो रे, क्लासमध्ये बसून काय फायदा? मग उजवीकडे बघा. लुक नीट बोला. नीट. डावीकडे बघा. लुक हसा. हसा म्हटलं तर लाफ. स्मित हास्य करा म्हटलं तर स्माईल. मोठ्याने हसा. लाफ लाऊडली. ओके. लाफ लाऊडली. हसू नका. मोठ्याने हसू नका. लाऊडली. हात हलवा. वेव युअर हँड्स. वेव. नंतर पाय आपटा.
Stamp your feet. पाय आपटा. Stamp your feet. त्यानंतर सरळ बसा. Sit straight. बसा ना मग. Sit straight. पाय कुठे ठेवले आहे, बसले कशा. पुन्हा एका मिनिटात जसं तसे. पुन्हा तू उठ, तिकडे जाऊ बस मागं. उठ, तुझी जागा ठरलेली आहे, तिथे जाऊन बसत जा. नाही तिकडे खाली बसत जा. ठीक आहे. सरळ बसा. सरळ उभे राहा. सरळ बसा म्हणजे सिट स्ट्रेट. सिट स्ट्रेट. सरळ उभे राहा. स्टँड स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे काय, सरळ. बोला, स्टँड स्ट्रेट. सरळ उभे राहा. हात जोडा. ते हात बांधा होय, असं होय. फोल्ड युअर हँड्स. हात जोडा म्हणजे जॉईन युअर हँड्स असं होय. नमस्कार. जॉईन युअर हँड्स. नेक्स्ट पहा. खोल श्वास घ्या. टेक अ लॉंग ब्रेथ. टेक अ लॉंग ब्रेथ. श्वास सोडा. ब्रीथ आउट. ब्रीथ आउट. ब्रीथ इन. ब्रीथ आउट. बेडकासारखी उडी मारा. जम्प लाईक अ फ्रॉग. जम्प लाईक अ फ्रॉग. सिंहासारखे चला. वॉक लाईक अ लायन. बोलत काऊन नाही तू. व्यवस्थित बस आणि व्यवस्थित बोल. मागे टेकून बस. हा उपयोग काय, नुसतं टाइमपास करू का. जागेवर धावा. रन. धावा म्हणजे जम्प. वाह, बजाव, ताली बजाव. उसके लिए ताली बजाव एक बार. हाँ, ठीक आहे. एवढे हुशार लेकर भेटले तर मग चांगलंच चालतं. ठीक आहे. जागेवर धावा. जम्प म्हटलं कोणतरी. अरे जम्प म्हणायची गरज नाही. रन इन वन प्लेस म्हणजे एकाच जागेवर धावा. रन इन वन प्लेस. धावणे थांबवा. पहिले स्टॉप. स्टॉप रनिंग. धावणं थांबवा. स्टॉप रनिंग. 2 वेळा टाळ्या वाजवा. क्लॅप युअर हँड्स 2 टाइम्स. 3 वेळा टाळ्या वाजवा. क्लॅप युअर हँड्स 3 टाइम्स. पुन्हा नीट बस ना. तू तिकडे कुठे गेली. सरळ बस. सरळ. मग तुम्ही असे करता का, लक्षच नाही बा. असेच करता तुम्ही. कोण तुम्हाला पाहत नाही बा. असं वाटतंय तुम्हाला. दिसते सरळ. कोण काय नाटक करू राहिलं तो. काय कोणाचे काय नाटकं चालू आहे. सरळ सरळ डायरेक्टच दिसते. ठीक आहे ना. जमिनीला स्पर्श करा. टच द फ्लोर. फ्लोर म्हणजे जमीन. भिंतीला स्पर्श करा. टच द वॉल. खिडकीला स्पर्श करा. टच द. कशाला स्पर्श करा. त्याचं काय नाऊन वापर. हे भिंत, वॉक, टेबल, चेअर हे काय आहे, नाऊन आहे. हे वर्ब नंतर काय ते नाऊन येतं. टच द वॉल. शांत बसा. क्वाइटली. क्विटली नाही, काय आहे, क्वाइटली. सिट क्वाइटली. शांत उभे राहा. क्वाइटली. स्टँड क्वाइटली. तुमचे हसू दाखवा. हा, शो मी युअर स्माइल. नेक्स्ट. दरवाजाकडे बोर्ड दाखवा. पॉइंट टू द डोअर. खिडकीकडे बोर्ड दाखवा. पॉइंट टू द. फळ्याकडे बोर्ड दाखवा. बोर्ड म्हणा, ब्लॅक बोर्ड म्हणा, व्हाईट बोर्ड म्हणा. तू नीट बस ना बापू. नीट बस. नीट दिसते तू काय करून राहिला तर, आहे की नाही. मग नंतर खिडकीकडे बोर्ड दाखवा. पॉइंट फळ्याकडे बोर्ड दाखवा. केसांना स्पर्श करा. टच युअर हेअर. नंतर हनुवटीला स्पर्श करा. टच युअर चीन. नंतर खुर्चीवर बसा. सिट इन द चेअर. सिट इन द चेअर. खुर्ची जवळ उभे राहा. स्टँड. खुर्ची जवळ उभे राहा म्हणलं तर सीट. वा, लक्ष आहे. चांगलं लक्ष आहे. मस्त लक्ष देते तू. आराध्य एवढं लक्ष देते का. अरे बापरे. खूप नाही हरं काही. अति नाही हरं. डायरेक्ट कलेक्टर म्हणून जायची पाळी आहे. एवढं लक्ष दिलं तर
सीट म्हणलं तर काय म्हणते ते स्टँड. तुझं उभे राहा म्हणलं काय म्हणते ते सीट नियर द चेअर. सीट नियर द चेअर कसं होणार आहे? उभं म्हणजे काय होईल? स्टँड नियर द चेअर. खुर्चीच्या जवळ उभे राहा सांगितलं, खुर्चीत बसायला नाही सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट, एक पाऊल पुढे चला. स्टेप फॉरवर्ड. एक पाऊल मागे चला. स्टेप बॅक. बे भिकार धंदे बंद करा. हा. डोंट डू नॉनसेन्स. भिकार धंदे बंद करा म्हणजे काय? डोंट डू नॉनसेन्स. भिकार चाळे बंद करा. लक्ष द्या म्हणजे काय? पे युअर अटेन्शन. लक्ष द्या. एक हात वर करा. रेज युअर वन हँड. दोन्ही हात वर करा. रेज युअर बोथ हँड. पाठीला स्पर्श करा. टच युअर बॅक. वाका. बेंड म्हणजे काय होते? वाकणे. पुन्हा उभे राहा. स्टँड अगेन म्हणजे पुन्हा. स्टँड म्हणजे उभे राहा. स्टँड अगेन पुन्हा उभे राहा. धोंडू लक्ष नाही. धोंड्या लक्ष दे. नंतर हळू उजवीकडे वळा म्हणजे टर्न. पहिले टर्न राईट. स्लो नो स्लोली. ठीक आहे. टर्न राईट स्लोली. हळू डावीकडे वळा. स्लोली. टर्न लेफ्ट स्लोली. लक्ष नाही काही योगाचं. सवय नाही लक्ष द्यायची. काय करणार आहे? सवय तर लावा लागेल ना, नाही का फायदा. उडी मारा आणि टाळी वाजवा. जम्प अँड क्लॅप युअर हँड. माझ्याकडे बघा. लुक ॲट मी असते ते. लुक मी काय रे? ठीक आहे. माझ्याकडे बघा. लुक ॲट मी. माझ्याकडे बघा. ठीक आहे. पहा. नीट ऐका. लिसन. नीट ऐका. माझ्या पाठोपाठ बोला. रिपीट आफ्टर मी. आफ्टर म्हणजे नंतर. माझ्या नंतर बोला. रिपीट आफ्टर मी. तुमचं नाव सांगा. टेल मी युअर नेम. सांगा म्हणजे काय? टेल मी युअर नेम. तुमचं नाव सांगा. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय आहे. फरक आहे ना. दात हे नको खाऊ. डोंट बाईट युअर नेल्स. तुम्हाला खात आहे. डोंट बाईट युअर नेल्स. नंतर 2 बोट दाखवा. शो मी युअर 2 फिंगर्स. 3 बोट दाखवा. शो मी युअर 3 फिंगर्स. 4 बोट दाखवा. शो मी युअर 4 फिंगर्स. कामाचे वाक्य आहे ते. 5 बोट दाखवा. पायांना स्पर्श करा. टच युअर फीट. फीट. टच युअर फीट. एक पाय वर करा. लिफ्ट. वर करा म्हणजे काय? लिफ्ट म्हणजे उचला म्हणजे वर करा. लिफ्ट युअर वन लेग. दुसरा पाय वर करा. लिफ्ट युअर अनदर लेग. जमिनीवर बसा. सिट ऑन द फ्लोर. पुन्हा उभे राहा. स्टँड अगेन. हे तुम्हाला लर्न झालं बरोबर. एकदा गोल फिरा. वॉक अराउंड द सर्कल. एकदा गोल फिरा. 2दा गोल फिरा. वॉक अराउंड द सर्कल ट्वाइस. टाळी वाजवा आणि उडी मारा. क्लॅप अँड जम्प. नेक्स्ट, गोल फिरत चला. वॉक अराउंड द सर्कल. थांबा आणि हसा. स्टॉप अँड लाफ. स्माइल. मित्रांच्या खांद्याला स्पर्श करा.
टच युअर फ्रेंड्स शोल्डर. हस्तांदोलन करा. शेक युअर हँड्स. हँडशेक करतो मग शेक युअर हँड्स. अंगठा वर करा. गिव्ह मी अ थम्स अप. मित्रांसाठी टाळ्या वाजवा. क्लॅप फॉर युअर फ्रेंड्स. क्लॅप फॉर युअर फ्रेंड्स. आता हे इथून पुढे नकारार्थी सूचना आहे डोंट वाल्या. तर डोंट वाल्या जे डोंटने सुरू होणारे इम्परेटिव्ह सेंटेन्स ते आपण पुढच्या क्लासमध्ये आपण ते घेऊ. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओला घरी एकदा पुन्हा पाहायचा. जेव्हा तुम्ही जितकं तुम्ही रिपीट कराल तर लर्निंगमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ते म्हणजे काय, उजळणी म्हणतो त्याला आपण, रिपिटेशन. जितकं तुम्ही रिवाईज कराल, रिपीट कराल तर मग ते व्यवस्थित लर्न होते आणि कायमस्वरूपी लर्न राहते. अदरवाईज तुम्ही काय एकदा वाचलं एकदा ऐकलं गायब होणार म्हणजे होणार. 100% ते तुम्ही विसरणारच आहे. त्याच्यामुळे त्याला टाईम टू टाईम पुन्हा पुन्हा रिवाईज करणं गरजेचं आहे. उगाच आपलाच काही बी शहाणपणा करायचा नाही. म्हणतं आरोचं मांदी, मग खूप हुशार वेगळी, म्हणतं काही बी आमचं काही कोणी नाही. रिवाईज करावं लागते. खूप जास्त येईल पडलं तर काम वाया बिघड. तेव्हा थोडंसं येईल पडा. खूप जास्त भाजीत कसं मीठ टाकतो आपण, थोडंसं टाकतो ना. ठीक आहे. म्हणजे प्लेटभर भाजी असली तर आपण मुठभर मीठ टाकतो का? प्लेटभर भाजीमध्ये चिमूटभर. मोठा गंज असेल भाजीचा तर मग मूठभर. तसं आपलं काम एवढंच आहे, येलपाडणं खूप एवढं मोठं आहे. तर आपलं येलपाडणं कमी करा, काम जास्त करा. आपण येलपाडतो खूप आहे की नाही, जास्त होते ते, तेवढं नाही येलपाडणं. ठीक आहे. तेवढं जर येलपाडलं तर मग काय होईल, मग काय खरं नाही. सगळं काम जाईल वेस्ट ऑफ टाइम. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही घरी पहा.